साहेब जरा तुमचं जरा नाव सांगाल? नमस्कार, माझं नाव सचिन चंद्रकांत पाळी, राहणार आपनोली. मुळातच जो पशु आणि पक्षी पालन या विषयात एक मी शेतकरी आणि मला त्या विषयाची फार मोठी आवड आहे. या भागामध्ये चिखलीच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जो पशु पक्षी बाजार दर मंगळवारी आयोजित केला जातो, त्याची जरी आजचा दुसरी वेळ असली तरी भविष्यामध्ये या बाजारामुळे इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना चांगल्या प्रजातीचे जनावरं, मग ती दुधाळ जनावरं असतील, शेळ्या मेंढ्या असतील, कोंबडी असतील, याची चांगल्या प्रतीची जनावरे घेण्याची सुवर्ण संधी शेतकऱ्यांना मिळेल. यामध्ये चांगल्या जातीची जर जनावरं आली तर दूध उत्पादन वाढेल आणि दूध उत्पादन वाढलं तर कमी खर्चामध्ये जर दूध उत्पादन वाढलं तर नक्कीच शेतकऱ्याचं उत्पादन आपल्या वाढेल. आपल्याकडं फक्त शेती हा एक पर्याय आजपर्यंत लोकांपुढे होता, पण पशुपालन, पक्षीपालन म्हणजे कोंबड्या, गाई, म्हशी यांचं जर पालन केल्यामुळं त्यांचं दरडोई उत्पन्न जर वाढलं तर आर्थिक उन्नती होऊन कोकणाला समृद्धीच्या दृष्टीनं आपली वाटचाल होईल, हे तितकंच खरं आहे. या बाजाराचं उद्घाटन माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या माध्यमातून झालं. काही आपल्याला इथं जर सोयी उपलब्ध करून घ्यायच्या झाल्या तर निश्चित माननीय आमदार भास्कर शेठ जाधव आपल्याला इथं मदत देखील करतील. त्याच्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करायचा झालाच तर आम्ही स्वतः देखील आपल्यासोबत पाठपुरावा करण्यासाठी येऊ, हेही मी आजच्या निमित्तानं आश्वासित करतो. भविष्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन, पक्षीपालन हा उत्तम पर्याय होऊ शकेल. चांगल्या जातीची जनावरं निवडा, आपलं उत्पन्न वाढवा आणि या सगळ्या उपक्रमासाठी मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. ऐक. एक बादली ओतून झालेली आहे. आता ही अर्धी बादली म्हणजे थोडक्यात 1.5 बादली देते. म्हणजे किती लिटर झाले? जवळजवळ हे आता 5.5 लिटरची बाटली आहे. 5.5 लिटरचं आता जवळजवळ नाही म्हटलं तरी 5.5 6 लिटर वगैरे दिलं ना, 6.5 आपण 5 लिटरच धरायचं. 5 लिटर आता अशा प्रकारे आपल्या समोर दूध काढलेलं आहे गाईचं. जरा मला दादा तू नाव सांगशील? किरण परशुराम कदम, रामपूरमध्ये आलं आहे. गाईचा तू आता विक्रीसाठी काय आणलं आहे? आता गाय आणले. गाय आणलीस, तिचा काय रेट जाईल मला सांगशील जरा? 50,000 रुपये सांगतो तिथे. ओके. आणि किती लिटर दूध देते? आता तुमच्या समोर दूध काढून बघितलं आपण. ओके. हे 1.5 बाल्टी दिला आणि 5.5 लिटरची बाल्टी आहे. ओके. आपण तिचं 5 लिटर दूध सांगतो. ओके. तिचा प्रकार कोणता आहे गाईचा? हे जर्सीमध्ये मोडते. जर्सीमध्ये मोडते. ओके. आणि आता ही गाय किती विण्याची आहे? 3ऱ्या वेणाची. 3ऱ्या विण्याची आहे गाय आणि 5.5 लिटरपेक्षा 5 लिटरपेक्षा वरती दूध देते ती. तरी आता ओके. तरी आता मे महिना चालू आहे. ओला लागल्यानंतर 6-6.5 पर्यंत दूध देते. जाण्याची शक्यता आहे. ओके. आता तुला नंबर सांग मला जरा. 94 हां 030 ओके 99 551. ओके. आता दादा नंबर दिला, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाईची सौदा वगैरे करू शकता किंवा मार्केटमध्ये जरी आला तरी तुम्हाला सगळ्या गाईचा डिटेल्समध्ये सगळी माहिती मिळेल. तुला इथे आल्याचा अनुभव कसा आला आहे? आता हे नवीनच आता बाजार चालू झालेला आहे.
पण हे एक प्रकल्प चांगला म्हणजे आहे आणि रोजगार कुठून होण्यासारखा मार्ग आहे ओके 100%. फक्त लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. ओके थँक्यू. तू हे कर हां व्हिडिओ टाक सर्व व्हिडिओ टाकेन हो. सर्व द्या माझ्याकडे एक 20-25 ग्रुप आहेत. ओके. सर्व तुला टाकतो. मला जरा सांगशील की अजून गाईबरोबर अजून काय तू आणलंयस? कोंबडे आणले. कोंबड्या आणल्या. पोल्ट्री आहे रामपूरमध्ये श्री पोल्ट्री. पोल्ट्री फार्म म्हणून ओके. कोंबडे सुद्धा आणले. गावठी आहेत सगळ्या की गावठी पण आहेत आपल्याकडे हां. आणि टीपी मध्ये पण आहेत. ओके. क्रॉस मध्ये पण आहेत. क्रॉसमध्ये पण आहेत. कावेरीमध्ये आहेत. ओके. आता त्यांचा एका कोंबड्याचा रेट काय तरी साधारण? साधारण 500 ते 700 रुपये. 500. आता करत मार्केटला आता 800 ते 900 रुपये रेट चालू आहे होय आणि आपल्या दादाकडे खूप रेट कमी आहे. जर शक्य झालं तर इथेही तुम्ही घेऊ शकता. त्याचा पोल्ट्री रामपूरला आहे तिथे घेऊ शकता. पालशेतून आलात. इथे कशासाठी आलात मला जरा सांगाल? गुरं बघायला आलात. तुम्हाला गुरं आवडतात? ओके. मला जर तुझं नाव सांगशील आता? माझं नाव नरेश मंगेश चांदोरकर. तू आलास कुठून? हुबळी. हुबळीतून आलायस. तुझ्या गाईचा प्रकार कोणता मला जर सांग जरा. गाईचा प्रकार जर्सी क्रॉसमध्ये. जर्सी क्रॉस आहे. तिचं आता कितवं विण आहे? दुसरं विणं झालेलं आहे. ओके. तुला आता गाईचं कितीला विकायची काय सांगू शकशील मला जरा एक आकडा? एक 15,000पर्यंत आपण देऊ. ओके. आणि तिला दूध किती लिटर आहे का मला सांगशील? दूध एका टायमाला 3 लिटरच्या वर नाही पण ओके. आपण 3 लिटर सांगतो. 3 लिटर सांगतो. तुला इथे येण्याचा फायदा काय झाला मला जर सांगशील जरा? फायदा म्हणजे आता आपण बाजार भरवलेला आहे म्हटल्यावर आपण नेऊन म्हटलं बघूया ओके. काय होते काय नाही. ओके चालेल थँक्यू. पाहू शकता गाय आणि तिचं छोटंसं वासरू आहे इकडे. छोटं सुंदर असं वासरू आहे. साधारणतः सांगितलं नाही कितीला काय ते. कोंबडे पाहू शकता काय साईजचे आहेत त्या.